केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. केंद्र सरकारने नुकताच 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचे गठन केले आहे आणि यामुळे देशातील लाखो कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, या वेतन आयोगानंतर मूळ वेतनामध्ये तब्बल 50% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण ही वाढ नेमकी किती होणार त्याचं सगळं गणित अवलंबून आहे ते म्हणजे फिटमेंट फॅक्टरवर. चला आता मग 8व्या वेतन आयोगाबाबतची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊया. 8व्या वेतन आयोगाचे गठन झाले असून आयोगाने आपले काम चालू केले आहे. या आयोगाची जबाबदारी अशी आहे की सध्याचे वेतन, विविध भत्ते, पेन्शन, सेवानिवृत्तीचे फायदे आणि सेवाअटी यांचा सखोल अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करणं. साधारणपणे वेतन आयोगाला 1.5 वर्षाचा कालावधी दिला जातो. 8व्या वेतन आयोगाचे नियम व अटी ऑक्टोबर 2025 मध्ये निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयोगाचा अहवाल 2027 पर्यंत सादर होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पगारवाढीतील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर. हा एक असा गुणांक आहे ज्याने सध्याच्या मूळ वेतनाला गुणाकार करून नवीन वेतन हे निश्चित केले जाते. 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा 2.57 इतका होता. मीडिया रिपोर्टनुसार 8व्या आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा 1.86 ते 2.57 दरम्यान असण्याची शक्यता आहे. शेवटी अंतिम निर्णय मात्र हा केंद्र सरकारच घेणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर कमी ठेवला गेला तर किमान वेतनामध्ये 30 ते 35% वाढ होऊ शकते आणि जर फिटमेंट फॅक्टर जास्त ठेवला गेला तर एकूण वेतनवाढ 45 ते 50% पर्यंत जाऊ शकते. मात्र इतकी मोठी वाढ झाल्यास सरकारवर आर्थिक भार येऊ शकतो. त्यामुळे संतुलित निर्णय अपेक्षित आहे. 8व्या वेतन आयोगाचा फायदा फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांना पण मिळणार आहे. नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार पेन्शनची गणना सुद्धा होणार आणि मानसिक पेन्शनमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होणार. नवीन वेतन आयोगाचा अहवाल हा 2027 पर्यंत येईल आणि त्याची अंमलबजावणी सरकारकडून काही महिन्यातच होणार आहे. त्यामुळे नवीन वेतन व पेन्शन व्यवस्था 2027च्या अखेरीस किंवा 2028च्या सुरुवातीस लागू होण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि वाढता खर्च पाहता कर्मचारी व पेन्शनधारक दीर्घ काळापासून वेतनवाढीची वाट पाहत आहेत आणि मित्रांनो, 8वा केंद्रीय वेतन आयोग हा अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा व्यक्त केली जाते. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स नक्की सांगा.